हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद मारुति बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान बंधुरात्मनात्मनतस्य येनात्मेवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत हा विचारोनी अहंकार सांडिजे मग अस्तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षनामं ज्ञानदानक्यदक्षं गोटीक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं जयाच्या संगतीत विराग झाला जयाने सदा वासनामात केला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी मी सद्गुरु माऊलीला विसरू कशी मी मारुती माऊलीला प्रस्तुत प्राप्त प्रसंग आणि प्राप्त समयी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 2 ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 2ऱ्या अध्यायातील 71 क्रमांकाचा जी ओवी आहे हा विचारुनी अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे आणि स्वस्ती श्री सहजे आपण केली बघा प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या या श्री क्षेत्र वैरागडमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील आज कितवा दिवस आहे 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील जी प्रवचन रूपी सेवा आहे ती माझ्यासारख्या सामान्य ताईला दिली त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे आणि बघा कोणतंही कार्य कोणतंही जर आपल्याला धर्माचं कार्य करायचं असेल तर अशा वेळेस या धर्माच्या कार्यासाठी सर्वांचा मेळ पाहिजे कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ गमविला सर्व गावातील मंडळी सगळं सप्ताह कमिटी सगळे एकत्र येऊन हे कार्य करत असतात कार्य करणं म्हणजे काहीतरी टाइमपास करणं किंवा वेळ आहे भरपूर म्हणून वेळ घालवणं याच्यासाठी कार्यक्रम असतात का तर नाही कार्यक्रमाचा उद्देश असा असतो जे साधू संतांनी आपल्याला काही परमार्थिक जबाबदाऱ्या दिलेल्या असतात काही कार्य असतं ते निरोप साधू संतांचा निरोप समाजापर्यंत पोहोचावा साधू संतांचा निरोप समाजाला कळावा याच्यासाठी हे नियोजन म्हणून हे प्रवचन कीर्तन हरिपाठ या गोष्टी सप्ताहामध्ये केल्या जातात आपल्या
तसं सहजासहजी कोणी कोणाच्या घरी येऊ शकत नाही. कोणी सहजासहजी कोणाच्या घरी येत नाही किंवा कार्यक्रमाला येत नाही. काहीतरी निमित्त पाहिजे. आमच्या घरी, आमच्या गावात सप्ताह आहे, या प्रवचनाला, या कीर्तनाला, आमच्या घरी वास्तुशांती आहे या कार्यक्रमाला, असं काहीतरी नियोजन असतं म्हणून ते सांगितलं जातं. आणि अशा वेळेस एकत्र हा योग येतो. आणि तशातलाच आजचा हा योग आलेला आहे. बघा, ज्ञानोबा राय या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपण स्वस्ती श्री सहजे आपण केली. म्हणजे ते म्हणतात की ह्या श्लोकामध्ये ते सांगतात, जर तो साधक, तो जीव जर त्यानं आपला विवेक जर जागा ठेवला, आपल्या जी साधनेमध्ये आपल्याला जो विवेक लागतो तो जर जागा असला तर तो त्याचा मित्र आहे. आणि तो जर नसेल तर तो स्वतःचा शत्रू आहे, असं ज्ञानोबा राय सांगतात. ते म्हणतात की जर अहंकार ही अशी गोष्ट आहे, ती गोष्ट जर आपण बाजूला जर सारली तर आपणच देव आहोत. आपण माणूस नसून आपण देव आहोत, ही गोष्ट तिथं त्या गोष्टीचे त्याला उकल होते. म्हणून साधू संत आपल्याला याच्यातून जाग करतात. कारण आपल्यावर त्याचं आवरण आलेलं आहे, ते दिसत नाही. जे आपल्यावर आलेलं आवरण आहे ना, ते दिसत नाही. आणि ते न दिसल्यामुळं काय होतं, जीवाला त्रास सहन करावा लागतो, जीवाला भोग भोगावं लागतात, दुःखाच्या खाईत पडावं लागतं. म्हणून या श्लोकामध्ये सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस अर्जुनाला ह्या गोष्टी कुठेतरी त्रास देत होत्या, भगवंत अर्जुनाला सांगतात, हा विचारून या अहंकार सांडीजे. अरे विचार कर तू त्या गोष्टीचा. आणि तुझ्या जवळचा जो अहंकार आहे, मीपणाचा, मी देह, मी अमुक, मी तमुक, कोणाला रूपाचा अहंकार असतो, कोणाला देहाचा अहंकार असतो, कोणाला इष्टेटीचा अहंकार असतो, कोणाला ज्ञानाचा अहंकार असतो, कोणाला गायनाचा असतो, तर कोणाला कशाचा. हा प्रत्येक अहंकार हा वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार असतो. पण हा विचार करून तू विचार कर आणि हा अहंकार सांडून दे, याला सोडून दे. म्हणजे तू अस्तीच वस्तू होईजे, म्हणजे तू जे आहे, जो भगवंत हृदयात आहे, त्याची तुला जाणीव होईल. हे सांगायचं काम इथं भगवंत अर्जुनाला सांगतात. मग ही गोष्ट आपल्याला आपली कळती का? आपल्याला कळत नाही. आपलं कुठं आपण कमी पडतो, कुठं आपल्याकडून काय चूक होती, किंवा कुठं आपल्याला साधना करताना काय अडचणी येतात, हे कळतं का जीवाला? कळत नाही. नवल अहंकाराच्या गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. काय करतो अहंकार? विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. अज्ञानी जीवाला अहंकार त्रास देत नाही. कोणाला देतो? ज्ञानाला. ज्ञानी माणसाला अहंकार असा नाडवतो की त्याला कळत नाही. त्याच्या दृष्टीमध्ये एवढं पटल आलेलं असतं, त्याला समजत नाही आपण काय करतो, काय करायला पाहिजे, कोणती गोष्ट आपल्या हिताची आहे आणि कोणती अहिताची आहे, ही सुद्धा जीवाला कळत नाही. म्हणून वेळोवेळा साधू संतांचं कार्य, साधू संतांचा जो निरोप आहे, साधू संतांनी जे ग्रंथ रचून ठेवले, साधू संतांनी जे ग्रंथामध्ये सांगून ठेवलं, त्याच्याकडे आपण बघत नाही. त्याचा विचार, वाचन खूप काही वाचन करतात, पण त्याचा अर्थ गर्भित अर्थ कळतो का? नाही कळत. एवढ्यासाठी हा साधू संतांचा निरोप सांगण्यासाठीच या गोष्टी असतात. प्रवचन कीर्तन टाइमपासाचं साधन नाही. हशी मजा हुल्लडबाजी किंवा दिलवायलाने की गोष्ट आहे का? नाही. काहीतरी त्याच्यातून आपल्याला विषय समजला पाहिजे. विषय आणि प्रवचन समजलं तर लई सोपं, नाही तर श्रीपाद बाबा सांगायचे दुनियापेक्षा अवघड. विषय जर नाही समजला तर दुनियापेक्षा अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण पुढं काय सांगितलं? शहाणा तो धनी घेतो येथे. काय पाहिजे? शहाणा पाहिजे. शहाणा म्हणजे समजून घेणारा पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे, तरच आपल्याला पुढचा मार्ग सुचणार आहे, पुढच्या मार्गावर आपण चालणार आहे. नाही तर मग पहिल्या वर्गात किती दिवस राहायचं, पहिलीमध्ये बालवाडीमध्ये किती दिवस राहायचं. आपल्याला हळूहळू पुढच्या वर्गात जावं लागेल का नाही?
मग पुढं एकदम पहिलीचा मुलगा जर 10वीत बसवला तर जमणार का? नाही जमणार. कारण तिथलं त्याला कळणार नाही. त्याला हळूहळू डाळे डाळे केतुलिनी एक वेळे तो मार्ग निश्चित टाके. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, हळूहळू हळूहळू आपल्याला तिथपर्यंत चालायचंय. साधना करायची, नामस्मरण करायचंय. नामस्मरण करता करता भगवंताच्या प्राप्तीपर्यंत चालायचंय. मग संसार प्रपंच करायचा नाही का? संसार प्रपंच पण करायचा आहे. संसार करता करता परमार्थ सुद्धा करायचा आहे. कोण नको म्हणतं संसार करायला? संसारही तितक्याच पटीनं आपण त्या यानं केला पाहिजे. जीव लावून संसार करा. पण संसार करत असताना कुठंतरी तो जीव उद्विग्न होतो, वैताग येतो त्या जीवाला, कुठंतरी त्रास होतो. त्यावेळेस त्या जीवाला आता काय करावं याचा मार्ग सुचत नाही. अशा वेळेस जीवानं सद्गुरूनं जे सांगितलेलं नाम आहे त्याच्याकडे वळावं. त्याच्याशिवाय त्या गोष्टीची प्राप्ती होणार नाही. संसारामध्ये किती केला म्हणजे सुखाचा झाला. संसार दुःख मुळं चोहीकडं इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आता हे सांगून तर नाही होणार. साधू संत सांगून गेले, ते त्यांचं कार्य होतं तोपर्यंत पृथ्वीवर राहिले, समाजामध्ये राहिले. त्यांना जे जे कळालं ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते समाज ऐकत नाही. तो त्यांचा दोष आहे का? नाही. ते सांगून त्यांचे ते काम करणार, त्यांचे ते निघून जाणार. पण माझा उद्धार होतो का मी अधोगतीला जातो हे त्याचं त्यानं स्वतः तपासायचं. काय करायला पाहिजे? काय केल्यानं माझं हित होईल? काय केल्यानं मला सुख प्राप्त होईल? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मग ह्या सुखाचा शोध घेतला पाहिजे. सुख कुठे आहे हो? मंदिरात सुख नाही, देवळात सुख नाही, तीर्थाला सुख नाही. तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. देव कुठं आहे? तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. मग आपलंच आपल्या जवळ आहे. मग आपल्या जवळ आहे, मग आपल्याला कोण सांगल? ते सांगणार कोणीतरी लागल ना. जमिनीमध्ये पाणी तसंच्या तसंच आहे. जमिनीमध्ये पाणी तसंच्या तसंच आहे. ज्यावेळेस आपण बोर घेतो, बोर घेतला 200-300 फुटावर पाणी लागलं. पाणी लागल्यावर लगेच जो मालक येतो पेढे आणतो, समाजाला सांगतो घ्या पेढे. पाणी लागलं घ्या पेढे. कशाचे पेढे? पाणी लागलं. पाणी लागलं का होतं? पाणी लागलं का होतं? पाणी पहिलेच होतं. पाणी अगोदरच मूळच पाणी होतं. फक्त तुम्ही काय केलं? आवरण बाजूला केलं. वरचा जो मैला आहे तो बाजूला केला. माती, खडक, मुरुम काय असेल ते बाजूला केलं. पाणी जसंच्या तसं आहे. तसा तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांताशी कामू विषयावरी? अरे मी तसाच तुझ्या हृदयामध्ये तसाच्या तसाच आहे. पण भ्रांताशी कामू म्हणजे भ्रांती झाली. मी माणूस आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. तो स्वतःला माणूस समजायला लागला. देव वेगळा आणि मी वेगळा. देव वेगळा आणि मी वेगळा समजायला लागल्यावर तिथं भ्रम तयार होतो. मग कधी देवाची ना आपली भेट व्हायची? मला जायचंय इकडे गंगापूरला आणि मी गाडी धरली इकडे देवगावची. कधी गंगापूर भेटल? नाही भेटायचं. गंगापूर आपला मेळ बसल का? इकडे देवगावची गाडी धरल्यावर नाही बसायचा. चुकली यावर मग फेरा पडे. साधू संत सांगून गेले. काय राहतं? सगळ्याच गोष्टी डोक्यात राहणार नाही, पण कोणती तरी एखादी गोष्ट अशी असती की ती आपल्या हिताची आहे, ती आपल्या डोक्यात ठेवायची असते. आणि ती डोक्यात ठेवून तसं तसं मार्गक्रम करावं. साधू संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. लई सोपा परमार्थ सांगितलं साधू संतांना. आपण तर एवढे भाग्याचे आहोत, आपल्याला इतकं सोपे परमार्थात बाबांनी बसवलेलं आहे. कारण आपण बाकीच्या समाजासारखं, बाकीच्या लोकांसारखं जर आपण जर देवदेव करीत बसलो असतो ना, तर आपण पूर्ण नसतो ते देवदेव करायला. चारीधामला जायचं तर पैसा लागतो, चारीधामला जायचं तर शरीर चांगलं लागतंय. कधी झालं असतं आपल्याकडून? झालंच नसतं. पण ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठामध्ये, थाईच बैसोनी करा एक चित्त, आवडीचा आनंद आळवावा. न लगती सायास जावे व नंतर सुखी येतो घरा नारायण. किती सोपं सांगितला. ठाईच बैसून करायचं सांगितला. किती सोपं करून दाखवलंय बघा. प्रॅक्टिकल आपल्याला आपल्या सद्गुरूनं, आपल्या साधू संतांनी आपल्याला सोपा परमार्थ आपल्याला घरामध्ये करायचा सांगितला. कुठं जायची गरज नाही, कुठं यायची गरज नाही. आणि एवढं सोपं असून आपण अवघड याच्यात बसतो. बरं, अवघड का करणं होईना, पण मग हे करून ते केलं तर त्याची काहीतरी आनंद मिळेल.
नाही तर मग तुका म्हणे याला आज पाणी वाहता वाहता मेला. गाठोडीची केली नाशी, पुढे भिंकची मागशी. गाठोडीचं जे आहे ते सगळं संपून टाकायचं, मग पुढं भीक मागायचीच वेळ आहे. मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो आणि एकदा मिळाल्याच्या नंतर तो कळाला पाहिजे. सद्गुरूकडून नाम मिळालंय आपल्याला, पण ते पण कळालं पाहिजे. कळालं तर ते वळलं पाहिजे, वळालं तर ते टिकलं पाहिजे. बापानं लय मोठी जमीन घेऊन ठेवली, कुठं काहीच कष्ट करायची गरज नाहीये, पण ती बापानं घेतलेली जमीन सांभाळता बी आली पाहिजे. ती पण सांभाळता आली पाहिजे. नाही तर मग त्याच्यातच एक एक तुकडं इकायचं आणि त्याच्यावरच जीवन जगायचं. जमल का? ते कधीतरी संपून जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. जे जे आपल्या साधू संतांनी आपल्या ऋषीमुनींनी केलं ती साधना आपल्याला करायची. कुठपर्यंत करायची आहे? शेवट अंतकाळी, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. शेवटचा जोपर्यंत घटका येत नाही तोपर्यंत आपल्याला साधना करायची. जायच्या टायमाला ज्यावेळेस आपला शेवटचा श्वास ज्या नामात जाईल ना त्यावेळेस आपण त्या भगवंताला प्राप्त होऊ. आता खूप केलं आणि जायच्या टायमाला वासनेत अडकला आणि वासनेत अडकल्याच्या नंतर मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. ज्याला मरताना जी गोष्ट आठवण येते तो त्याच गतीला जातो. जड भरत राजाचं दृष्टांत तुम्हाला माहिती. जड भरत राजानं काय केलं भागवतामध्ये सांगता पा. जड भरत राजानं सगळ्या अख्ख्या राज्याचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला. काय केलं? सगळ्या राज्याचा त्याग केला आणि देवाच्या प्राप्तीसाठी जंगलात जाऊन बसला कोपी करून. आणि अशा वेळेस गेला देवाच्या प्राप्तीसाठी, पण तिथं हरणीच्या पाडसानं, त्या हरणीनं जन्म घातला एका पाडसाला आणि त्या पाडसाचं ते त्या तळ्याच्या काठावर पडलेलं असताना ते उचलून आणलं आणि कोपी केली. त्या कोपीत त्या हरणाचं संगोपन करू लागले कोण? जड भरत राजा. आणि जड भरत राजा ज्यावेळेस त्या हरणाला खाऊ पिऊ घालत होते, त्याचा सांभाळ करीत होते, पण यांचा अंतकाळ जवळ आला. आणि यांचा अंतकाळ जवळ आल्यावर आता विचार करायला लागले, मी जर देह ठेवला तर या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. आणि मग शेवटी मरणाचं कसं होईल हे विसरून गेले. कशासाठी आले ते जंगलात? राज्य, म्हणजे राज्य स्वतःच्या याच्यात असताना राज्याचा त्याग करून जंगलात भक्तीसाठी आले. शेवटी काय केलं? घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. मग वासना माणसाला ज्यावेळेस जायच्या टायमाला वासना नसली पाहिजे. जायच्या टायमाला वासना आकळल्या गेली पाहिजे, वासना हरिरूप झाली पाहिजे. मन राम झालं पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कशी निवृत्तीशी आले. मन राम झाल्याच्या नंतर माणसाच्या मनामध्ये प्रवृत्तीच्या लहरी राहत नाही, ते निवृत्त होतं. निवृत्त झालं की कशाची अपेक्षा राहत नाही, वासना राहत नाही. अशा वेळेस त्या जीवाला इथपर्यंत साधना करावं लागते, शेवटच्या श्वासापर्यंत साधना करावं लागते. शेवटचा दिवस येईपर्यंत, शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी नामस्मरण करावं लागतं. मग आता हे साधू संताला येडं लागलं का? नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. किती दिवस नामस्मरण करायचंय? किती दिवस करायचं? म्हणजे माझा जोपर्यंत मी कुठून आलो आणि मला कुठं जायचंय, मी कोण आहे, जोपर्यंत जीवाला कळत नाही तोपर्यंत परमार्थ करायचा, तोपर्यंत साधना करायची. माझं स्वस्वरूप मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत साधना करायची. साधू संतांनी हे स्वतः त्यांनी स्वतःचं स्वरूप पाहिलं. माझे मरण माझे मरून गेले, मज गेले अमर. काय म्हणतात तुकाराम महाराज? मरण माझे मरून गेले. त्यांच्या डोळ्यांनी त्यांचं स्वतःचं मरण त्यांनी पाहिले. आता मज काय केलं? मज केले अमर. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. तुकाराम महाराज म्हणतात माझा पिंड मी माझ्या हाताने ठेवलाय. माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण. का म्हणत असतील बरं असे? कारण त्यांनी त्या साधनेमध्ये ते इतके परिपक्व झाले की आता तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता काळावर सुद्धा विजय मिळवलाय साधू संतांनी आणि त्या गोष्टीपर्यंत आपल्याला चालायचंय.
पंचतत्वाचा देह आता देह जाणारच आहे, कोणाचा राहिला? देवाचा, सगळ्या 33 कोटी देवाचा सुद्धा देह या पंचतत्वात विलीन झाला. मग तुमचा आपला राहणार आहे का? एक दिवस आपल्याला जायचं आहे, डोक्यात ठेवा. एक दिवस आपल्या देहाला काडी लावणार आहे, डोक्यात पाहिजे. मी मरणार नाही असा या जगात पृथ्वीवर कोणीच नाही, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. फक्त मरणाआधी सावध व्हावे, आपुले सुहित करून घ्यावे. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. मरायच्या अगोदर सावध व्हायला पाहिजे. गण नाम आहे आपल्याकडं, पण आपण साधना किती करतो? दुनिया काही, कोणी काही करो, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, पण देव दिवाने आपणाला पा. माझं मला सुधारायचंय, माझ्या ठेपापर्यंत मला जायचंय, माझ्या स्वरूपापर्यंत मला चालायचंय. आणि जो स्वरूपाला जाणतो तो संतांनाही जाणतो, तो देवालाही जाणतो. ज्यानं स्वरूपापर्यंत जो जीव चालतो त्याला कोणाचाही द्वेष नसतो, कोणाचाही राग नसतो, मत्सर नसतो. आणि तिथपर्यंत चालण्यासाठी साधना. बोध झाला, प्रबोध झाला. मग आता बऱ्याच मंडळीचा असा भ्रम आहे, प्रबोध झाला ना सगळं संपलं, प्रबोध झाला म्हणजे मोकळा झाला. पण खरी स्थिती अशी आहे, प्रबोध झाल्यावर प्रबोधाच्या पुढेही त्या जीवाचा दृढ विश्वास आहे का? त्याची साधना जर असली तर त्याचा पक्का विश्वास बसतो, त्याला पुढच्या स्टेपला, पुढच्या अनुभूतीला प्राप्त व्हावं लागतं. नाही तर मग तिथून रिवर्स यायची शक्यता असते. मग तिथून रिवर्स यायच्या अगोदर आपण जर साधनेवर आरूढ झालो, साधू संतांच्या संत संगतीमध्ये जर राहिलो, तर याचा निश्चित लाभ होतो. अंतकरणाची तळमळ तेवढी पाहिजे. कही ऐशी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुलत असे. कही ऐसा पात्र होईल लाभासी, कही ऋषिकेशी तुष्ट येईल. कधी होईल पांडुरंगा मला, भगवंता कधी मला ही स्थिती प्राप्त होईल? संसार करायचा जेव्हा कोण नको म्हणतंय, तुम्ही असले काय नसले काय तरी संसार प्रपंच होणार आहे. ज्या घरातला संसार करत म्हणजे घर चालवणारा जो व्यक्ती तो जर गेला तर संसार होत नाही का? मागचा होतो, चांगला होतो, टेचित होतो. लोक म्हणते नाही हो त्याच्या घरातला करतो, पुरुष केलं त्याला मदत करा, त्याचा संसार होणारच आहे. आपण केलं तर ते काही राहणार नाहीये. पण परमार्थ हा करावा लागतो, परमार्थ करावा लागतो. म्हणून आपल्याला या गोष्टीचा विचार मनामध्ये आला पाहिजे. का साधू संत ओरडून ओरडून सांगत असतील? कशासाठी सांगत असतील? तळमळीनं सांगतात. तळमळीनं सांगून ते बिचारे आपल्याला त्या मार्ग, त्यांना असं वाटतं जे आम्हाला सुख मिळालंय, जे आनंद आम्हाला मिळाला तो या जीवाला मिळावा. कारण आपल्याला हा जन्म परत नाही. 84 लक्ष योनीमध्ये जाऊन आपण आता मनुष्य देहाला प्राप्त झालो आणि आता याच्यानंतर आपल्याला मिळेलच असं नाही. म्हणून याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. या आपल्याला या डोळ्यानं याच देहामध्ये आपल्याला ते गोष्टी प्राप्त करता येतात. इतर योनी याच्या ठाई हा विचारच नाही. इतर योनी करू शकते का? नाही करू शकत. इतर योनीला हा विचार नाहीये. किडा मुंगीला, कुत्र्या मांजराला हा विचार नाही. पण तुम्हा आम्हाला ही गोष्ट कळती. माणूस प्राणी असा आहे ना, हातचं सोडतो पळ त्याच्या मागे लागतो. जवळचं सोडायचं आणि जे आपल्या जवळ नाही त्याच्या पाठीमागं धावायचं. पण धावून 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 एक दिवस थकल्याशिवाय राहणार नाही. थकलेल्या जीवाला कुठंतरी विसावा मिळावा म्हणून साधू संतांचं कार्य, साधू संतांचा निरोप. आणि साधू संतांनी जे आटापिटा केला, पण त्या काळातही साधू संतांचं ऐकलं नाही, आताच्याही काळात ऐकत नाही, पुढेही ऐकणार नाही. कारण त्याच्यासाठी काय लागतं? तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे म्हणजे अंतकरणाच्या जातीचे लागते, तळमळीचे लागतात. तळमळ पाहिजे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी ना फिरती. तळमळ लागती, कळवळा लागतो जीवाबद्दल. आपल्याला आपला उद्धार झाला तसा दुसऱ्यांचा सुद्धा व्हावा ही गोष्ट त्या जीवाजवळ पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचंय? आपल्याजवळ एक गोष्ट अशी आहे ना, ती जर टाकली, ती जर सोडून दिली तर आपल्याला बाकीच्या गोष्टी मोकळ्या होतात. तसं रस्त्यातले जर काटे, काही आडी अडचण, गतिरोधक असलं किंवा काहीतरी चाललोय आपण रस्त्यानं, मधात मोठं फांदी पडलेली, ती बाजूला गेली की आपली गाडी सरळ चालू शकते ना. मग ती पडलेली फांदी कोण बाजूला करायची? रस्त्यात पडलेली फांदी, रस्ता सरकारी, जायचंय तिथून, एकाची गाडी चालली समोर, त्याला ती फांदी दिसली, पण त्याचं काय म्हणणं आहे?
मग मी का उचलू, ते तर सरकारी आहे ना, खूप लोक उचलतील. मग आता तुला जायचं आहे, मग मी बाजूलाच नाही, मी फांदी उचलणार नाही. ज्याला तळमळ आहे ना, ज्याला कळवळ आहे जगाबद्दल, जीवाबद्दल, बाकीच्याही जीवाला त्रास होऊ नये, तो जीव काय करतो, जाऊ द्या मला त्रास झाला, मी जातो, उतरतो गाडीच्या खाली, तेवढी फांदी उचलतो आणि बाजूला करतो, रस्ता मोकळा करून देतो. हे कार्य साधू संतांनी केलं. हे कार्य साधू संतांनी केलं. रस्ता चांगली वाट करून दिली आपल्याला. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा आणि सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबांनी रस्ता मोकळा करून दिलाय तुम्हा आम्हाला. आणि ह्या रस्त्यानं आपल्याला चालायचंय. तुका म्हणे केली काय, तुका म्हणे पायवाट केली सोपी पायवाट, म्हणजे ही पायवाट आपल्याला सोपी करून दिली. फक्त आपल्याला काय करायचंय, चालायचंय त्याच्यावर, करायला पाहिजे. तळमळीनं त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. जे आपल्याला माहिती आहे ते इतरांना पण सांगितलं पाहिजे. जे आपण अशी ठावी ते इतरांशी सांगावे. शहाणे करून धरायचे नाही, शहाणे करून धरायचे नाही, शहाणे करून सोडावे सकळ जन. शहाणे करून सोडायचंय, तुमचं तुमच्या जवळच देऊन टाकायचंय. तुमची ओळख तुम्हालाच करून द्यायची आहे. तुम्ही एकदा तुमची ओळख केली तर तुम्ही कुठेही राहा, कोणत्याही गावात जा, कोणत्याही देशामध्ये राहा, कोणत्याही याच्या परिस्थितीत राहा, तुम्ही तुमच्या सुखाला प्राप्त झाले म्हणजे काय राहिलं. गुरु काय जवळ, गुरुच्या जवळ बसायचं नाही, गुरुच्याच पायाला कवटाळून बसायचं नाही. जिथं आहे तिथं सुखानं संसार करता येतो. पण ही गोष्ट मग आपल्या जवळची जी गोष्ट आहे ना, जी आपल्याला सतत त्रास देते, ती म्हणजे अहंकार. ते ज्ञानोबराय सांगतात. हा म्हणजे हा अहंकार सांडायचा आहे. अहंकारानं लई लोकांना अधोगतीला नेलं. अहंकार माणसाला इतका त्रास देतो. काय म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला पाहिजे. पण तो कशाचाही असू द्या, तो सूक्ष्म असतो. त्या अहंकारानं इतकं नाडलेलं आहे. अहंकाराने नाडिले तुका म्हणे वाया गेली. म्हणून ह्या अहंकारावर विजय मिळवायचा आहे. बघा तुम्ही, पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो. नदीला पूर आल्याच्या नंतर त्या नदीच्या कडाला लवाळाचे झाडं राहतात. लवाळ राहतं बा वाढलेलं. ते लवाळ काय करतं, पूर आल्यावर जोऱ्यात जर ओघ आला पावसाचा तर ते काय करतं, खाली झुकतं. खाली झुकल्याच्या नंतर ते पाणी, ते आलेले मोठमोठाले जे ओढके घेऊन आले, झाडाचे खोडं आणले, झाडं खसकून आणले, सगळं घेऊन जातं वाहून. सगळं घेऊन जाते नदी. पण लव्हाळाला कधीच उपडत नाही. लव्हाळ हे कधीच उपडल्या जात नाही. कारण त्याच्याजवळ कोणता गुण आहे, झुकायचा गुण आहे. हा झुकण्याचा जो गुण आहे, नम्र झाला होता तेने कोंडिले आनंदा. ज्यावेळेस जीव नम्र होतो, नम्र कोणा ठिकाणी व्हायचंय, जिथं आपलं हित आहे तिथं नम्र व्हायचंय. कोणाजवळही नम्र नाही व्हायचंय. जिथं हित आहे, जिथं साधू संतांचे विचार आहे, जिथं संतांचं कार्य आहे, इतर ठिकाणी तुम्हाला कोणतीच गोष्ट भेटायची नाही. कोणत्याही तुम्ही एखाद्या सप्त्यामध्ये जा, एखादा मोठा भंडारा असू द्या, एखादा भागवत असू द्या, शिवमहापुराण असू द्या, ती हिताची गोष्ट नाही भेटायची तुम्हाला. बघा लोक आता शिवमहापुराणला चालले, लांब लांब खूप ठिकाणी बाया महिला जातात सगळेजण. जा म्हणजे भक्ती, ती भक्ती आहे का मग? काहीतरी प्राप्त होणारे. देवाची भक्ती केल्याच्या नंतर कोणाला घर नाही, घर मिळतंय, कोणाला रोग झालेला आहे, रोग दूर होतो. मग भक्ती कशासाठी करायची आहे? रोग दूर होण्यासाठी, अंगाला कोड फुटलं ते जाण्यासाठी. एखाद्या मुलीचं लग्न झालं नाही, मग तिचं लग्न होण्यासाठी भक्ती करायची का? एखाद्याला लेकरू नाहीये, त्याला लेकरू व्हावं म्हणून त्याच्यासाठी भक्ती करायची का? मग भक्ती करायची कशासाठी? भक्ती करायची आहे तर जन्म मरणाचा आपल्याला वाट लावायची, त्याच्यासाठी भक्ती करायची आहे. हे तर मग तुमच्या प्रारब्धात जे आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे. जे तुम्ही मागचे कर्म केलेले त्या कर्मानुसार तुम्हाला भोग भोगायचेच आहेत. पण भक्ती करायची तर आपल्या या भवसागरातून आपल्याला जायचंय, तर त्या भवसागरातून आपल्याला जाता आलं पाहिजे. तिथं आपला उद्धार झाला पाहिजे, तिथं आपल्याला तरता आलं पाहिजे. त्याच्यासाठी भक्ती करायची. साधू संतांनी
स्वतः तरले ते तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारक तरले आणि तरतात, पण कोण? नामावर आरूढ असणारे, सद्गुरूवर अनन्य असणारे, देवावर अनन्य असणारा जीव स्वतःही तरतो, दुसऱ्यालाही तारतो. अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि ही गोष्ट शेवटच्या श्वासापर्यंत करावं लागते. आज प्रमोद झाला, आज आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या, आज अधिकारी झाला, कोणीतरी मोठा अधिकारी झालेला आहे, महाराज झालेला आहे, कीर्तनकार झालाय, प्रवचनकार झालाय, म्हणजे मग त्याला साधना सोडून द्यायची का? किती जरी जपी झाला, किती जरी मोठा झाला, तरी त्याला सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत साधना करावंच लागणार आहे. आणि ती साधना करूनच शेवट आता छंद लावला मनाला तर जायच्या टायमाला तो ध्यानात येणार आहे. नाही तर मग काय होतं, ते जीव आहे ना त्याचा ध्यास धरतो. काय झालं, एक आपले रोहिदास तांबार होते, रोहिदास तांबार, त्यांचा मागचा जो जन्म होता त्यांचा, तर ते ब्राह्मण होते आणि ब्राह्मण कुळात असल्यामुळं त्यांनी म्हणजे त्यांच्या सानिध्यात बरेच लोक यायचे तर मग एका ताईनं काय केलं, त्यांना एक असा सुंदर अशी चप्पलचा जोड त्यांना दिला. आता त्यांचं दुखत होतं, त्यांना थोडा शेवटचा त्यांचा अंतकाळ जवळ आलेला होता, पण त्यांना ती चप्पल दिली ना तर ती काय म्हणे, बाबा तुम्ही आहे ना उठले, म्हणजे तब्येत चांगली झाल्यावर ती चप्पल घालत जा. बाबा काय म्हणले, ताई ती अशी पडलेली होती सेयेवर पाजेवर आणि त्याच्या समोर एक खिडकी होती, त्या खिडकीमध्ये ठेवून दे म्हणे, बाई मला बरं लागलं का मग मी घालल म्हणून. त्यांनी त्या खिडकीमध्ये ठेवली. खिडकीत ठेवल्याच्या नंतर जायचा अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर ते काय झालं, त्या ध्यास लागला. काय, त्या ताईने चप्पल आणून दिली, माझी काही तब्येतच बरी नाही, ती चप्पल मी घातली नाही, ती चप्पल मी घातली नाही, आणि चप्पल घातली नाही म्हणता 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 श्वास सोडून दिला. कुठे गेले, सांभार म्हणून जन्माला आले, चप्पलचा धंदा करायला लागले. काय झालं, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म झाली. ब्राह्मणाचा जन्म मिळाला होता, कुठे गेले, सांभाराच्या वेळी गेले. म्हणून ही वासना आपल्याला जायच्या टायमाला त्रास देते ना, मग तिच्यावर विजय मिळवता आला पाहिजे म्हणून परमार्थ. ही वासना जाण्यासाठी परमार्थ करायचा असतो. असं आपलं होऊ नये म्हणून प्रबोधाच्या पुढचं चिंतन, स्वरूपाचं चिंतन, एकदा आपल्या स्वरूप आपल्याला कळालं तर मग आपल्याला पुढं मग कुठंच आपल्याला अडचण नाही. आणि हे सगळं ज्ञानेश्वरी असू द्या, भागवत असू द्या, गाथा, तुकारामाचा गाथा असू द्या, नाथबाबाचा ग्रंथ असू द्या, प्रत्येक ग्रंथामध्ये हे शेवटचं स्टेप आहे. जे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे तिथपर्यंत चालतो का जीव? नाही चालत. स्वरूप कशाला म्हटलेलं आहे हो? स्वरूप कशाला म्हटलं? ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, असं निर्गुण निराकार जे तत्व आहे त्याला स्वरूप म्हटले जाईल. मग ह्याच्याकडे आपल्याला बघायचंय. मी देह नसून मी आत्मा आहे. किती लोकांना पटतंय? बसतो का विश्वास? का बसत नाही? कारण साधना तिथपर्यंत वाढली नाही ना. चिंतनाची कोटी जोपर्यंत तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत स्वरूप अनुभवाला येत नाही. असं बोलून आपण खूप दाखवू, स्वरूप असं असतंय, स्वरूप तसं असतंय, स्वरूपाला असं म्हणतात, स्वरूपाला तसं म्हणतात, हे बोलताना सांगू आपण. विश्वास बसतो का? विश्वास बसत नाही म्हणून साधना करावं लागते. अनुभवाला आलं पाहिजे. मग स्वरूप कुठं नाही? कुठं नाही. जिकडं पाहिलं तिकडं स्वरूप आहे, जिथं गेलं तिथं स्वरूप आहे. मग आता स्वरूप जर कळालं तर द्वैत कोणाचं करतात? कोणाचंच द्वैत नाही ना. ते म्हणतात, ज्ञानोबा नाही म्हणतात की जर आपल्याला कोणी जर शिव्या घातल्या, एखाद्यानं जर आपल्याला शिव्या दिल्या, म्हणजे शिव्या दिल्यापेक्षा समजा एखाद्या भाऊनं आपण त्यांच्या घरी घरी गेलो आणि त्यांना त्यांच्या घरी वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एखादं गिफ्ट दिलं, आणलं आपण गिफ्ट. मग गिफ्ट आणल्याच्या नंतर ते त्या भाऊला दिलं का नाही आपण, मग त्या भाऊचं म्हणणं काय आहे, मला तुमचं गिफ्ट नको.
मग ते गिफ्ट नको म्हटलं तर ते कुठं जाईल रिटर्न? आपण जर नाही घेतलं तर ते कोणाकडे जाईल? ज्यानं आणलं त्याच्याकडेच जाईल. मग ते त्याच्याकडे जाईल तर ते त्याच्याजवळच राहणार आहे ना, आपण त्याचा स्वीकार नाही केला तर. तसं आपण त्या गिफ्टचा स्वीकार नाही केला, पण भगवंत ज्ञानोबराय सांगतात की स्वरूप असं आहे की ते प्रत्येक ठिकाणी. मग वेदच कोणाचं करायचं? जरी एखाद्याने शिव्या दिल्या, आपण स्वीकार नाही केलं कोणाकडे जाईल त्या? एखाद्यानं आपल्याला माघारी खूप बडबड केली, शिव्या दिल्या, काहीतरी वाईट बोलला, आपण स्वीकारलं नाही कोणाकडे जाईल ते? ज्यानं आपल्याला दिलं त्याच्याकडेच रिटर्न जाणार आहे. आपण स्वीकारच नाही केला त्याचा. पण मग आपण हात आपणा लागे मानू नये केलं. जीभ दातांनी चावली, कोणी बत्तीशी पाडली? आपली जीभ जर दातांनी चावली तर कोण बत्तीशी पाडत आहे? आपल्या लेकरांना आपल्या मांडीवर जर संडास केली, आपण मांडी कापून फेकतो का? तशातला हा एक प्रकार आहे. ज्यावेळेस आपल्याला कोणी रागवत असेल, कोणी आपल्याला बोलत असेल, आपल्याला त्याचा एक किंचितही राग नाही. का नाही? कारण त्याच्यामध्ये माझा भगवंत आहे, त्याच्यामध्ये माझं स्वरूप आहे. आणि हे ज्याला कळालं तर दुःख होईल का? त्याला दुःख नाही होत. त्या जीवाला तिथं दुःख होणारच नाही, कारण त्यानं जाणलंय. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अरणीशी ते वस्तू गावी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझं तत्व आहे. मी नशे ऐसा कौनो ठावासे, परी प्राणियाचे दैव कसे न देखती माते. भगवंत सांगतात मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जसंच्या तसं आहे, पण प्राणियाचं दैव पालतंय ते मला ओळखत नाही. ते मला ओळखत नाही मी कसा आहे, मी कसा ओतपोत भरलेलो आहे प्रत्येक जीवामध्ये. प्रत्येक किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मी प्रत्येक ठिकाणी आहे. मग कोणाचा द्वेष करता? ही सृष्टी सर्वत्र त्या काय म्हणतात ना, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयाविना ठावरिता कोठे. मग ही जर गोष्ट आपण जर विवेकानं जर गेलो, ज्ञानोबराय सांगतात विवेक जर जागा ठेवला तर आपल्याला निश्चित आपल्या स्वरूपापर्यंत जाता येतं. अहंकार जर सांडला, अहंकार हा म्हणजे खूप मोठा भयंकर राक्षस आहे. तो पूर्वी होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. त्या अहंकारानं लय लोकांना गिळलंय. रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ होता, रामापेक्षा श्रेष्ठ होता रावण. रामाला म्हणजे 33 कोटी देव सुद्धा त्यानं पायाखाली घातलेले होते, एवढं पराकोटीचं ज्ञान त्याच्याजवळ होतं. पण काय झालं? अहंकारानं अधोगतीला गेला. अहंकारानं सगळ्या कुळाला कडी लावली, कुळाचा नाश करून घेतला. आणि राम कसे होते? नम्रता होती रामाजवळ, एक विवेक जागा होता, सहनशीलता होती, दया क्षमा शांती होती. दया क्षमा ज्याची अंगी तोच साधू जाना जगी. दया क्षमा ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ देवाचं ठिकाण असतं. साधू संत सांगतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळीचा असे पाप नाशे दर्शने. कोणाजवळ आहे देव? ऐसा ज्याचा अनुभव, जो विश्वाला देव मानतो, चराचराला देव मानतोय, त्याच्याजवळ भगवंताचं म्हणजे भगवंत त्याच्या ठिकाणी राहतो. आणि मग पापनाशी दर्शने, त्याच्या नुसत्या स्पर्शानं दर्शनानं पापाची निवृत्ती होती, पापाची मुक्ती होती, पापातून माणूस मुक्त होतो. असे असणारे आपले सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा. आणि त्यांच्या सानिध्यात आपण राहिलो, त्यांच्या दर्शनानं आपल्या जीवाचा उद्धार झालाय. आपल्या या वैरागड गावामध्ये मारुती बाबांची खूप मोठी कृपा आपल्या वैरागडवर झालेली आहे. पण कमी आपण पडतोय, आपण कमी पडतो, साधनेला कमी पडतो. बाबांनी जी साधना, बाबाला कधीही कोणतीही गोष्ट कधी त्यांनी सुखदुःख विचारलं नाही, तुम्ही काय खाता ते विचारलं नाही, तुम्ही कसे चांगले का बरे का वाईट हे विचारलं नाही. बाबा फक्त म्हणायचे नामचिंतन काय म्हणताय, चिंतन काय म्हणताय, चिंतन करताय का तुम्ही? स्वतःच्या संसाराला काडी लावून, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून बाबा आपल्यासाठी तळमळ करीत होते. मग ह्या गोष्टीसाठी तळमळ करीत होते का? संसार सुखाचा व्हावा, लेकरं बाळ वाढावे, गाडी बंगला व्हावा, याच्यासाठी बाबा येत होते का? अरे तुमच्या जीवाचं सोनं व्हावं, तुमच्या जन्म मरणाचा वाट लागावी, याच्यासाठी बाबा आपल्याकडे येत होते. जेणेकरून आम्ही जे केलं ते तुम्ही करावं,
तुम्ही तिथपर्यंत चालावं. जे आपल्याला मारुती बाबांनी शिकवलं ते इतर जीवाला सुद्धा सांगावं. नामस्मरण करा, नामस्मरण करा हे सांगण्यासाठी बाबांचा अवतार कार्य तुमच्या आमच्यासाठी इथं त्याच्यासाठी आले. जीवानं इतके लोक आपल्या वैरागडमध्ये नामधारक आहेत, खूप आहेत. बाबाच्या काळामध्ये खूप लोक नामधारक झाले. पण नामचिंतन करताना आठवण यावी बाबाची की बाबांना आमच्यासाठी जीव जाळलेला आहे, बाबांनी आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. बाबांना स्वतःच्या देहाला काडी लावली, स्वतःचा देह अर्धांगवायूनं ग्रासलेला असताना सुद्धा बाबा तुमच्या आमच्यासाठी राबत होते. आणि त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरणाकडे वळायचंय. जी गोष्ट आपल्याला मनाला खंत वाटते ती गोष्ट बाजूला सारून फक्त बाबांनी सांगितलेल्या तत्वाला जागायचंय. काय कोणाच्या पाया पडू नका, काय कोणाचा हात धरू नका, काय कोणाच्या मार्गाने चालू नका, पण बाबांनी सांगितलेल्या मार्गावर चला. बाबांनी सांगितलेलं तत्व सांभाळा. एवढ्या गोष्टीसाठी जसं ज्ञानोबारायानं सुद्धा स्वतःच्या पोटाला भाकर सुद्धा भेटली नसन, पण समाजाचं हितच केलं. समाजाला ओरडून सांगितलं अरे ही सत्य गोष्ट स्वीकारा. पण कोणी स्वीकारली का? नाही स्वीकारली. तुकाराम महाराजांनी सुद्धा ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, पण स्वीकारली का कोणी? जशी त्यांची स्थिती झाली तशीच साधू संतांची झाली. मारुती बाबाची स्थिती तीच झाली. 4 लेकरं असतात बा एका आईला. 4 लेकरं 4 प्रकारचे असतात. मग त्या आईचे 4 लेकरं 4 प्रकारचे. त्या 4ही लेकराला आई जीव लावत नाही का? त्या 4 लेकराला जीव लावत नाही आई? मला सांगा बरं, इथं एक जण हात वर करा की तुमच्याकडे 2 लेकरं आहे, 3 लेकरं आहे, 4 लेकरं आहे, तुमचा एखाद्या लेकराला जीवच नाही असं कोणी मला हात वर करून दाखवा बरं. नाही का? का सगळ्या लेकरांना सारखा जीव लावती आई? सगळ्या लेकरांना सारखा जीव लावणारी आई आहे. मी तरी म्हणते एक बी आई सापडणार नाही की तिचं पोरग जर दलिंदर जरी असलं तरी ती त्या लेकरासाठी तळमळ करते. तसे मारुती बाबांना प्रत्येक लेकराला जीव लावला, प्रत्येकाला ती गोष्ट समजून सांगितली. पण पालथ्या नशिबाचे आपण 4 लेकरापैकी ज्या लेकरांना त्या आईचं कार्य समजून घेतलंय, ज्या जीवानं त्या आईनं केलेल्या कष्टाची त्याला जाणीव आहे आणि तो त्याच्यासाठी रात्रंदिवस तळमळ करतो, त्या लेकरासाठी आईचं जे काय होईल, आई म्हणाल की यानं माझं तत्व सांभाळलं आणि बाकीच्या नाही कोण खाल्लं. सुखी कोणामुळे होणार आहे? जे बाबांनी ज्याच्यासाठी जीवाचं रान केलं ते कार्य पुढे घेऊन चालायचंय. लय करायचंच नाही. अधिकारच पाहिजे किंवा कोणती गोष्ट पाहिजे ही गोष्ट मनात आणू नका. असंच एका जंगलाला आग लागली आणि गावामध्ये ती आग यायला लागली. गावामध्ये आग यायला लागली तर सगळे लोक बघायला लागले. कोणी घागरीनं पाणी नेतंय, कोणी टँकरनं पाणी नेतंय, कोणी कशाला नेतंय, कोणाला जेवढं झेपल तेवढं घ्यायला लागलं. तिथं एक खारुताई होती. ती खारुताई तिला वाटलं आपण काही का असं आपण थोडंफार काहीतरी घेऊन जाऊ. तिथं त्या झाडावर चिमणी पण होती. चिमणीनं चोचीत पाणी नेलं आणि ती पाणी टाकायला लागली. ते लोक टँकरनं पाणी टाकायला लागले, कोणी घागरीनं टाकायला लागले. पण हिची जेवढी ऐपत आहे तिने तेवढं कार्य केलं नाही. मग आपला निदान खारुताईचा वाटा, चिमणीचा वाटा असावा ना परमार्थामध्ये. लय मोठं पाहिजे, लय मोठा देखावा पाहिजे असं आहे का? अरे काही जरी केलं, पडद्याच्या मागं कोण असतो माहिती का तुम्हाला? पडद्याच्या मागं आपण आता पिक्चर सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळेस पिक्चर आपण बघतो, पिक्चर मधले हिरो हिरोईन समाजाच्या नजरेत असतात. पण पडद्याच्या पाठीमागं कोण असतो माहिती का? त्या पिक्चरला ज्यानं डायरेक्टर म्हणजे त्यानं घडवलंय, त्या पिक्चरला जे त्यानं ती कथा तयार केली, तो डायरेक्टर पडद्याच्या पाठीमागं असतो. म्हणजे पडद्याच्या पाठीमागचा डायरेक्टर दिसत नाही का? अरे जगाला दिसत जरी नसला तर असताना त्याचं कार्य आहे. तो सगळ्याला माहिती की डायरेक्टर शिवाय पिक्चर निघू शकत नाही. आता तुमच्या इथं रोड बांधणं चालले, ह्याच्या आता बघा रोडचं काम चालू आहे का नाही? मग रोडचं काम चालू आहे तर रोडचं काम करणारा कोणी? ठेकेदारी दिसतो का तो? रोडचा ठेकेदार तुम्हाला दिसतो का? कोण दिसतंय? मजूर दिसतंय काम करणारा. मग मजूर महत्वाचा आहे का ठेकेदार महत्वाचा आहे? अरे जरी मजूर काम करत असेल तर आपण म्हणायचं का मजुरांना रोड केला? अरे जो ठेकेदार आहे त्याच्या पाठीमागं कोणी आमदार आहे, खासदार आहे,
त्यांचं ते कार्य आहे. पण ते असं म्हणतात का की आम्ही पडद्यावर नाही? जेवढं त्यांचं कार्य आहे तेवढंच यांचं पण महत्व आहे. फक्त आपल्याला काय करायचंय? रोड तयार करायचा आहे. जगाला जाताना येताना तिथं तो रोड चांगला झाला पाहिजे हे डोक्यामध्ये असावं. तसं परमार्थरूपी रोड आपल्याला तयार करायचा आहे किंवा परमार्थाची वाट आपल्याला सोपी करायची आहे. साधू संतांनी केली, पण त्याच्यामध्ये कालांतरानं काहीतरी अडचणी आलेल्या आहे. त्याच्यात काहीतरी दगड, खाच, खळगे, गड्डे तयार झालेले आहे परमार्थामध्ये. आणि त्या परमार्थामध्ये आलेले खाच खळगे आपल्याला बुजवायचे, त्याच्यात आलेल्या अडचणी आपल्याला दूर करायचे. कशासाठी? आमच्यासाठी नाही. जे लोक आपल्याला ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्याच्यासाठी का नाही, माझ्या बाबांचं हे कार्य आहे. माझ्या जसं एखादी मुलगी नवऱ्याच्या घरी तिला आपण लग्न लावून दिलं, ती काय करते? तिला लय त्रास होतो सासरी गेल्यावर, पण ती कोणासाठी जगत असती? कोणासाठी जगते होती? माझ्या बापानं मला लग्न लावून दिलंय, माझ्या बापाचं नाव रोशन करण्यासाठी ती जगत असते. ती नवऱ्यासाठी नाही, कोणासाठी नाही, तिला फक्त तिच्या बापाचं नाव कमवायचं असते. मग आपल्याला नको वाटायला? माझ्या बाबानं माझ्यासाठी काय केलं? माझ्या बाबाचं नाव मोठं व्हावं, माझ्या बाबांना आनंद मिळावा. बाबा आपल्या जवळ नाहीत का? बाबा तुमच्या आमच्या हृदयात बसलेले. आपण त्याला त्या गोष्टीला, बाबांच्या जर तत्वाला आपण अनन्य जर झालो ना, तर बाबा आजही जवळ आहे. बघता येते तिथून आपल्याला पाहतात काय चाललं. आपल्याला असं वाटतं की देव काय येणार आहे का म्हणायला? बाबा का पाहायला लागले का आता? बाबाच्या माघारी असं, बाबाच्या माघारी नाही. बाबा बघताय. आजही बाबा जसेच्या तसे. गेले 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 ऐसे नाव न कोणी, बीज जाय वृक्ष वय, वृक्ष येई बीजातुनी. आपण बी टाकल्यावर आपण गेलो म्हणतो का? त्या बियातून आपल्याला मोठं झाड तयार होतं, त्याचे कितीतरी फळं तयार होतात. मग ते गेलं का? त्याचा विस्तार झालाय. बाबा गेलेले नाही. बाबा आजही जसेच्या तसे. तुमच्या या सर्व साधकामधून बाबाचं दर्शन होत आहे. फक्त बाबाची, साधू संतांची, ज्ञानेश्वर माऊलींची तळमळ एवढीच आहे. वेळ 5 वाजली, आपल्याला किती वेळ करायचा? अशी तळमळ साधू संतांची होती. आणि तेवढ्या तळमळीला जागा आपल्या अंतकरणामध्ये. आपण इतकं बाबांना एकरूप व्हायचंय, बाबांसोबत इतकं एकरूप व्हायचं की बाबांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला बाबा देतात. करून तर बघा ना. हा विचारवणी अहंकार सांगितले, मग अस्तीच वस्तू होईजे, मग स्वस्तीच सहजे आपण केली, मग सगळं चांगलं होणार आहे. फक्त विचार करायचा आहे, अहंकार सांडायचा आहे. ह्या गोष्टी ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत, चांगल्या गोष्टीला रचवायचंय. आपल्याला बाजारातल्या गोष्टी घ्यायच्या जर असल्या, एखादी वस्तू आपण लय वेळेस पारखून बघतो, नाही हो. एखाद्या ताईने जर लय गॅरंटी सांगितलं, अहो लय चांगलं होते, तर तरी आपला विश्वास बसतो का? आपण म्हणतो नाही बाई, माझ्या माणसाला, माझ्या मालकाला विचारते मी, काय माहिती आणखी दुसऱ्या 2 ताईला विचारते, तिथं किती जागा आहे. मग परमार्थ करताना का माणूस विश्वास ठेवत नाही? का विचारत नाही कोणाला? खरंच असं असेल का? खरंच तसं असेल का? का विचारत नाही? विचारायला पाहिजे. कुशे त्याचे कधी ना नाशे. म्हणून बघा, 4 ते 5 होतं, बरोबर राईट टाईमावर झालेलं आहे. म्हणून किती जरी सांगितलं तरी तुम्हाला ऐकावं वाटणार. म्हणून बघा, जे साधू संतांचं जे कार्य आहे अशा पद्धतीनं एवढीच तळमळे. चला तिथपर्यंत चला, नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय ह्या गोष्टी प्राप्त होणार नाही. काय कोणाच्या घरचं नाही, दारचं नाही, कोणाची इस्टेट नाही, धन नाही, दौलत नाही, वतनदारी नाही, काही कुठून आणायचं नाही. घरीच ठायचं वैसोनी करायचं, चित्त घरी बसून करायचा, कुठं जायचं नाही, यायचं नाही. म्हणून जे चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, आणि ते सोडून द्या. जे चांगलं आहे ते सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांचा आहे आणि त्याचा स्वीकार करा. म्हणून ज्ञानोबारायाच्या या ओवीप्रमाणे अहंकार साठून त्या तत्वाला रचवा, नामस्मरणाकडे वळा. म्हणून झालेली सेवा इथं जनेश्वर भगवंताच्या चरणावर अर्पण करते आणि पूर्णविराम देते. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की.
सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान